राज्यात व्यावसायिक वाहन चालक परवाना म्हणजेच कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू करण्यात येणार आहे। त्यानुसार महाराष्ट्र अधिवास डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट हे अनिवार्य करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत केली। आता ही राजकीय घोषणा आहे की सरकार खरोखरच गंभीर आहे हे येणारा काळच ठरवेल। याचे परिणाम मात्र कुणावर आणि काय होतील किंवा कायद्याच्या चौकटीत हा निर्णय टिकेल का यावर आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत आणि त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, आपण पाहताय सकाळ। आपण सुरुवातीला ज्या निर्णयाविषयी बोललो त्या निर्णयाचा नेमका कुणावर आणि काय परिणाम होणार आहे ते आधी समजून घेऊयात। एक म्हणजे महाराष्ट्रातील रहिवासी असल्यास तुम्हाला या परवाना प्रक्रियेत कुठलीच अडचण येणार नाही। पण दुसरा मुद्दा, इतर राज्यातील चालक असल्यास चालकांना महाराष्ट्रातून नवीन व्यावसायिक लायसन्स मिळवणं कठीण होऊ शकतं। आणि तिसरा मुद्दा, परिवहन उद्योगात चालकांची उपलब्धता कमी झाल्यास माल वाहतूक, सार्वजनिक वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। आता बरं, हा निर्णय तर सरकारनं लागू केलाय किंवा लागू करायचा विचार आहे, 1 ऑगस्ट पासून तो लागू होईल। पण यामागे सरकारचा उद्देश काय? एक म्हणजे स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देणं, दुसरं म्हणजे व्यावसायिक वाहन चालकांच्या नोंदी या अधिक पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट करणं, तिसरा मुद्दा म्हणजे राज्यातील रोजगाराच्या संधी या स्थानिकांसाठी राखून ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे। आता ज्या मुद्द्याभोवती खरं तर हे सगळं फिरतंय किंवा हा निर्णय आहे ते म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट। आता डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे काय? तर डोमिसाईल किंवा महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र म्हणजे एखादी व्यक्ती विशिष्ट राज्याची कायमस्वरूपी रहिवासी असल्याचा सरकारी पुरावा। आता अर्जदारांना ठराविक कालावधीपासून महाराष्ट्रात वास्तव्यास असल्याचा पुरावा त्यासाठी द्यावा लागतो। आणि मग त्यासाठी कागदपत्र कुठले लागतात? तर म्हणजे जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, तुमचं वोटर ID असेल तर ते म्हणजे मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, मालमत्तेची जी कागदपत्र असतील ती किंवा इतर आवश्यक पुरावे तुम्हाला या खरं तर डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी सादर करावी लागणार आहेत। अंतिम निर्णय याबाबतचा कुणाचा असतो? तर संबंधित महसूल अधिकाऱ्याचा असतो। आता हा निर्णय, ही सगळी कागदपत्र कशासाठी लागणार आहेत? डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी। आता राज्यातली खरं तर जी कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्ससाठीची परिस्थिती काय आहे? तर कमर्शियल जे ड्रायव्हर्स आहेत किंवा कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्ससाठी खरं तर नवीन नियमावलीचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे मान्यतेसाठी पाठवलेला आहे। नव्या व्यवस्थेनुसार बाईक टॅक्सी चालकांकडून दररोज 5 रुपये महसूल जमा करण्यात येणार आहे। आणि मग राज्याला महसूल मिळावा आणि तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं हे नियोजन केलेलं दिसतंय। पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे प्रत्येक राईड मागे 2 रुपये कल्याण निधीसाठी जमा करणं बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे। आता राज्यात अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांवर दंडात्मक कारवाई सुद्धा सुरू आहे। आणि पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे जर या नियमांचं उल्लंघन किंवा चुकीच्या पद्धतीनं वाहन चालवणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई सुद्धा होऊ शकते। आता हा सगळा निर्णय आहे, हा सगळा प्रस्ताव आहे, पण यामुळे काही प्रश्न उपस्थित होतात। एक म्हणजे राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट अनिवार्य करण्याचा न्यायालयात टिकेल का? दुसरं म्हणजे नियम नेमक्या कोणत्या कायद्यांतर्गत करण्यात आलाय? तिसरं म्हणजे केंद्राच्या मोटर वाहन कायदा 1988 आणि त्यातील नियमांशी तो सुसंगत आहे का? चौथा म्हणजे डोमिसाईलची अट ही सार्वजनिक हितासाठी आवश्यक आणि वाजवी असल्याचं सरकार सिद्ध करू शकतं का? पाचवा मुद्दा म्हणजे या नियमाला उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान मिळू शकतं का? त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागतील। आता हा निर्णय जो आहे या निर्णयाविषयी आपण बोलत असताना राज्यघटना काय सांगते हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे। तर राज्यघटनेनुसार कलम 19(1) ग नुसार देशात कोणत्याही भागात व्यवसाय करण्याचा तुम्हाला अधिकार आहे। दुसरा मुद्दा म्हणजे भारतीय राज्यघटनेतील कलम 16 सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधी समानतेचा अधिकार मिळतो। आता या कलमानुसार केंद्र किंवा राज्य सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही पदावर किंवा रोजगाराच्या बाबतीत सर्व नागरिकांना समान संधी असते। तिसरा मुद्दा म्हणजे यामुळे फक्त महाराष्ट्रात वास्तव्य असणाऱ्यांनाच व्यावसायिक चालन परवाना देणं हे राज्यघटनेतील समानता आणि व्यवसाय स्वातंत्र्याच्या अधिकाराशी विसंगत असल्याचा मुद्दा न्यायालयात उपस्थित केला जाऊ शकतो। आणि मग हे मुद्दे आहेत याविषयी ज्यावेळेस कायदेतज्ञांना विचारलं त्यावेळी कायदेतज्ञ काय सांगतात तेही समजून घेऊयात।
ॲडव्होकेट भूषण राऊत जे मुंबई हायकोर्टातले वकील आहेत त्यांनी असं म्हटलंय की भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(1) ग अन्वये सर्व नागरिकांना व्यवसाय अथवा कोणताही पेशा करण्याचं स्वातंत्र्य आहे. तसंच देशाच्या कोणत्याही भागात मुक्त संचार करून वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य देखील राज्यघटनेनं मूलभूत हक्कांमध्ये दिलेलं आहे. आता मूलभूत हक्क आणि इतर घटनात्मक हक्क यांच्यामध्ये हाच फरक आहे की राज्य व्यवस्था कोणत्याही परिस्थितीत मूलभूत हक्क हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारने अशा प्रकारे डोमिसाईल प्रमाणपत्राची कोणतीही अट टाकल्यास ती अट न्यायालयात टिकणं शक्य नाहीये, असं ॲडव्होकेट भूषण राऊत यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे जे कायदे तज्ज्ञ आहेत उल्हास बापट, त्यांचं काय म्हणणं आहे की सरकारला निश्चितच कायदा करता येईल आणि समजा तो केंद्र सरकारच्या कायद्याशी सुसंगत नसेल तर तो मात्र राष्ट्रपतींकडे पाठवावा लागतो आणि एकदा राष्ट्रपतींकडून त्याला मंजुरी किंवा संमती मिळाली तर तो महाराष्ट्रात लागू होऊ शकतो, असं कायदेतज्ञ आणि घटनातज्ञ उल्हास बापट यांचं म्हणणं आहे. आता राज्य सरकारच्या या निर्णयाविषयी आणि आपण कायदेतज्ञांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर मुंबई रिक्षा मेन्स युनियनची सुद्धा भूमिका समोर आली आहे. त्यांची काय भूमिका आहे तर त्यांचं म्हणणं आहे की व्यावसायिक वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल अनिवार्य करण्यात येणार आहे. परंतु तो महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989च्या नियम 4 अंतर्गत मोडतो. ही जुनी तरतूद असून या नियमानुसार व्यावसायिक वाहन चालवण्याकरता भूमिपुत्र अर्थात स्थानिक चालक रहिवाशांना अधिकृत करण्याची तरतूद आहे. त्यामुळे या नियमाचा रिक्षा चालकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असं मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे थम्पी कुरियन त्यांनी म्हटलंय. आता काय आहे ना, आपण याची कायदेशीर बाजू समजून घेतली, आताची परिस्थिती समजून घेतली, पण नेमकी गरज कशाची आहे तर सर्वसमावेशक धोरणाची. ते म्हणजे राज्यात 1 ऑगस्ट 2026 पासून व्यावसायिक वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल जर अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला तर अनेक प्रश्न निर्माण होतात. एका बाजूला राज्यातील स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा हेतू या निर्णयामागे नक्की दिसतो. मात्र दुसऱ्या बाजूला भारताच्या घटनेनं प्रत्येक नागरिकाला देशात कुठेही राहण्याचा, काम करण्याचा, व्यवसाय करण्याचा अधिकार दिलाय. त्यामुळे केवळ अधिवासाच्या निकषावर हा जो ड्रायव्हिंग लायसन्स किंवा व्यावसायिक परवाना देणं किंवा नाकारणं हे कायदेशीर कसोटीवर टिकेल का याबाबत शंका निर्माण होते. विशेषतः इतर राज्यांमधून जे महाराष्ट्रात येऊन अनेक वर्षे प्रामाणिकपणे वाहन चालक म्हणून काम करतायत त्या व्यक्तींवर सुद्धा या निर्णयाचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. परिवहन क्षेत्रात खरं तर चालकांची म्हणजे ड्रायव्हर्सची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिकांना प्राधान्य देण्याचं उद्दिष्ट योग्य असलं तरी त्यासाठी घटनेशी सुसंगत, भेदभावविरहित आणि सर्वसमावेशक धोरण आवश्यक आहे. न्यायालयीन परीक्षणात टिकेल अशी कायदेशीर चौकट तयार करूनच अशा नियमांची अंमलबजावणी करणं अधिक हितावह ठरेल. तरी आपल्याला राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयाविषयी काय वाटतं आपली मतं कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी सकाळ न्यूजच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.